नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आहे आणि हे वितरण आपल्याला शनिवारी 28 मार्चला झालं होतं. पण काल रविवार असल्यामुळं कदाचित हे वितरण झालं नव्हतं. ह्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ शेअर सुद्धा केलेला आहे. तर त्याच पद्धतीने आज आहे सोमवार आणि सोमवारी 30 मार्चला फेब्रुवारी महिन्याचं वितरण सुरू झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जसं तुम्ही मला हप्ता आला नाही ताई, हप्ता आला नाही ताई कमेंट करताना, तसंच हप्ता आल्यानंतर सुद्धा कमेंट करणं अपेक्षित आहे. आज बऱ्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचं वितरण चालू झालेलं आहे, हप्ता आलेला आहे, तरी सुद्धा मला कमेंट आलेल्या नाहीत. मी जेव्हा माहिती घेतली की वितरण चालू झालेलं आहे का, त्याच्यानंतर मला कळलं की हे वितरण सुरू झालेलं आहे. तर मला काय म्हणायचं, जसं हप्ता आला नाही सांगताना तसा हप्ता आला म्हणून सांगणं सुद्धा अपेक्षित आहे. कारण जर तुम्ही हप्ता आला नाही म्हणून कमेंट करता, त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करत असते आणि परत हे वितरण चालू होतं आणि परत तुम्ही मला कमेंट करणं गरजेचं आहे ना, तुम्हाला हप्ता आला म्हणून. तर नक्कीच आता या ठिकाणी एवढं सांगणार आहे, जर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामधून असू द्या, आता नाशिकवरून कमेंट आहेत, मला पुण्यामधून कमेंट आलेल्या आहेत, सांगलीमधून कमेंट आलेल्या आहेत, म्हणजेच मला मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपला जेव्हा मी विचारलं की हे वितरण चालू झालंय का. तर आत्ता हे वितरण सगळ्या जिल्ह्यामध्ये आत्ताही चालू आहे. हा, काही विभागात झालं असेल, काही विभागात झालं नसेल, तर आज दिवसभरामध्ये पाहू कोणाकोणाला हप्ता येते. आज दिवसभरामध्ये रात्री 12 पर्यंत राहिलं तर हे वितरण नक्कीच राहणार आहे. जेवढ्याही पात्र लाभार्थी आहेत सगळ्यांना हे वितरण होणार आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची ई-केवायसी झाली आहे का आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचं वितरण झालं का, हप्ता आला का. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुमची ई-केवायसी दुरुस्ती झाली असेल आणि तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही पात्र नसाल या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आता पात्र असण्याचे निकष काय आहेत, तर ह्या विषयावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहेत. जर तुम्हाला माहिती नसेल पात्र आणि अपात्र काय आहे, निकष काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने पात्र आहात, तर मला तुम्ही कमेंट करा. तुम्हाला तो व्हिडिओ मी शेअर करते किंवा तुम्ही चॅनलवर जा आणि कम्युनिटीला मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा की या योजनेच्या अंतर्गत निकष काय आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला हप्ता येत नसेल आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला हप्ता का येत नाहीये, तर तुम्ही महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता तुमच्या फॉर्मचं स्टेटस, की तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे. आता का अपात्र झाला तुमचा फॉर्म, तुम्हाला हप्ता का नाही मिळत, ते तुम्हाला तिथे कळेल आणि मला कमेंट करा. मग त्याच्यावर तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते की तुमचा परत लाभ चालू होईल का न होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला वितरण चालू झालेलं आहे. कोणाकोणाला हप्ता आलाय फेब्रुवारीचा मला नक्की सांगा. बाकी सगळ्या विषयावर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. मी कालही एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला हप्ता मिळावा म्हणून प्रयत्न करत असते. तुमचं ही कर्तव्य आहे मला कमेंट करणं की तुम्हाला हप्ता आलाय का नाही आलाय, नाहीतर मी परत परत त्याच विषयावर व्हिडिओ शेअर करणार, तर हे योग्य वाटत नाही ना. हप्ता आला तर कमेंट करून सांगत जा. आणि या व्हिडिओला तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कोणी आत्ता माझे व्हिडिओ, माझे लाडके भाऊ जे कोणी आत्ता हे व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा नाही पण तरी सुद्धा या व्हिडिओला जरूर शेअर करा, जेणेकरून कळेल की कोणाकोणाला हप्ता आलेला आहे किंवा कोणाला योजनेच्या अंतर्गत काय अडचणी आहेत ते. आपल्या चॅनलवरती खात्रीशीर माहिती दिली जाते या प्रत्येक योजनेसंदर्भामध्ये. त्यामुळे व्हिडिओला शेअर करा, लाईक सुद्धा करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. हे सर्व करायला ₹1 लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट माहिती तुम्हाला देत असते. काल हप्ता नाही आला एवढ्या कमेंट आल्या, त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर केला. आज हप्ता येत आहे तर बघा सांगत नाहीयेत मला हप्ता येतोय म्हणून. तर मला वाटतं हे चुकीचं आहे, असं करायचं नाही. बरोबर ना. हप्ता येत असेल तर कमेंट करून जरूर सांगा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.